मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 6 जूनचा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. काल तुम्ही बघितलं होतं की शारदाताईंची तब्येत खराब होते आणि त्या बेशुद्ध पडतात. मग जीवा नंदिनी डॉक्टरांना बोलवतात, त्यांची तब्येत क्युअर होते आणि जीवा आता स्वतःच्या हाताने सासूबाईला खाऊ घालतोय. यांचा धोंडा कधी होणार आहे कोणास ठाऊक प्रेक्षकांनो. जीवा म्हणत असतो, तुम्ही माझ्या हाताने खा, मी तुमच्या मुलासारखाच आहे ना, तुम्हाला आठवतं का माझी डार्लिंग, माझा मित्र आता गुड्डू आणि ते जे नंदिनीला तो मनवायला आला होता ना, ते दिवस आठवतात बरं का यांना. नंदिनी म्हणते, हो आठवतं ना आम्हाला तुमची डार्लिंग आणि तुमचा मित्र. त्यावर जीवा म्हणतो, मग जब ही जेव्हा नंदिनी माझ्याशी बोलत नव्हती तेव्हा माझा जिगरी दोस्तच होता ना माझ्यासोबत. घ्या घ्या सासूबाई, एक घास खा. आता असं नादी नादी लावून लहान लेकरासारखं त्याने शारदाताईंना जेव घातलाय. मग आता शारदाताईंना विचारतात ते बरं आहे ना. मग शारदाताई म्हणतात, हो बरं आहे. मग शारदाताई म्हणतात, खरंच ते दिवस सुंदर होते, पण मला आणि जीवाला माहीत होतं की तुझा अपोला फार काळ टिकणार नाही बरं का नंदिनी. जीवा म्हणतो, आई आता ना सगळं छान झालंय नाही का, आता आमचं वर्ल्ड किती मस्त झालंय ना. त्यावर शारदाताई म्हणतात, हो तुमचं वर्ल्ड, तुमचं जग हे सगळं तुमचं आहे, तुमचं कुटुंब आहे, हे तुम्हाला कळतंय ना जीवा. तुम्ही दोघं एकत्र आहात पण तुमच्या घरच्यांच्या विरुद्ध, सध्या जगाच्या विरुद्ध आहात. मला ना सध्या टेन्शन आले हो, याचंच वाईट वाटतंय. तुमचं खोटं पोट मला नसतं सापडलं ना तर बरं झालं असतं, असं वाटायला लागलंय मला. नंदिनी म्हणते, आई बरोबर बोलते जीवा, एक खोटं दुसऱ्या खोटाला बरोबर पुरं पडतो. या सगळ्याची सुरुवात आपणच केली. आता ते खोटं लपवण्यासाठी आपण ते खोटं पोट आणलं, मग प्रेग्नेन्सीचं खोटं. काय करावं, खोट्यावर खोटं बोलतोय आपण जीवा. या सगळ्या खोट्यामध्ये आता विनाकारण माझी आई भरडली जाते आणि मी मी नंदिनी देशमुख, जी खोट्याचं समर्थन कधी करत नाही, ती एवढ्या खोटेपणाचा भार घेऊन जगते. मला कळत नाहीये जीवा, मी हे सगळं कसं करू. त्यावर जीवा म्हणतो, तू शांत हो ना नंदिनी, कशाला स्वतःला त्रास करून घेतेस, मी आहे ना तुझ्यासोबत. नंदिनी म्हणते, नाही मला ना टेन्शन आलंय. या सगळ्यात आपण एकटे आहोत जीवा, आणि या सगळ्याची झळ आता आईला बसणार आहे. आपण खोट्यावर खोटं बोलत गेलो. काव्याचं खोटं लपवताना पण आईला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागलं होतं जीवा. आता मला कळत नाहीये काय करावं. एकीकडे काव्याची प्रेग्नन्सी, एकीकडे आईची तब्येत, मी कसं सांभाळू. नाही जीवा, आता माझं ठरलंय की मी सगळं खरं सांगणार आहे. आपण ना आत्ता घरी जाऊ आणि सगळ्यांना सगळं खरं सांगू, आणि काव्याला पण. आता शारदाताई म्हणत असत, ए बाई ए नको ग नको. लगेच आता शारदाताईंना दम लागायला लागतो बरं का. मग जीवा म्हणतो, आई आई तुम्ही शांत व्हा बरं. नंदिनी म्हणते, आई तू शांत हो, तू आता आराम कर. आई तू काव्याची काळजी घे, आणि मी नाही सांगणार काव्याला, तू नको टेन्शन. जीवा म्हणतो, हो तू काही सांगू नकोस नंदिनी तिला. तू जर तिला काही सांगायला लागलीस ना तर ती ढसर रडायला लागेल. आई मी आहे ना, मी हिला नाही सांगू देणार काही काव्याला. जीवा हा डायलॉग बोलतो आणि इकडे काव्या खरंच ढसा रडत असते बरं का. हे तर इतकं बालिशपणा चालू आहे ना प्रेक्षकांना, तुम्हाला मनापासून सांगू मला काय होतंय कोणाच ठाऊक. मालिका त्याला मजाच येत नाहीये, खूप बोर होतंय हो. काव्याला आता समजवत असते नंदिनी समजवत असते काव्याला, अगं रडू नकोस काव्या, तुला एवढं काय झालंय रडायला. काव्या रडत रडत सांगते, ताई ताई मला कमी मार्क पडले ग. मग आता सगळेजण तिला समजवत असतात. मिथून काका म्हणतात, अगं बाई तू नापास नाही ना झाली, तू फक्त काठावर पास झाली ना. नंदिनी म्हणते, हो ना काव्या, अगं एवढं काय रडायचं त्यात. मिथून काका आता जरा गंमत करतात बरं का, आणि म्हणतात, वहिनी तुम्हाला म्हणून सांगतो, मी जेव्हा 10वीला होतो ना तेव्हा 6 पैकी माझे 5 विषय गेले होते. आता मी काय करायचं सांगावं बरं. नंदिनी विचारते काव्याला, काव्या हे सगळं कसं झालं सांग बरं. मग काव्या रडत म्हणते, अगं ताई माझ्या डोक्यात सगळे विचार चालू होते ना, टेन्शन होतं म्हणून. जेव्हा विचारतो तिला, कसलं टेन्शन होतं तुला काव्या. मग काव्या म्हणते, माझ्या डिलिव्हरीचं, माझं एक्झाम सगळं सोबत आलंय ना, आता सगळं डिसेंबर महिन्यात आहे, मी काय करू आता, मला खूप टेन्शन आलंय. आईंनी पण मला सांगितलं होतं की पाठच्या वेळेला त्या प्रेग्नेंट होत्या तेव्हा त्यांना त्यांच्या बहिणीचं लग्न अटेंड नाही करता आलं. आता माझ्या बाबतीत तेच झालंय. आता माझ्या बाबतीत असं झालं तर मी काय करू, मी काय निवडू, मला काही समजतच नाहीये. आणि त्यात आपले ड्रायव्हर दादा लेट आले, सगळं विचार स्ट्रेस सगळं एकत्र झालं ग ताई. मग लगेच पार्थ येतो जवळ आणि म्हणतो, अगं काव्या शांत हो. आणि आई तुला काय गरज होती ग हे अशा स्टोऱ्या सांगायची काव्याला. एकदम भस्कन ओरडतो बरं का पार्थ मानिनीवर. मग मानिनीला खूप वाईट वाटतं. मानिनी म्हणते, अरे बाबा पार्थ तू होता ना सोबत, आपण तर सहज गप्पा मारत होतो ना. लगेच आता वसू आत्या चिडतात बरं का, आणि म्हणतात, काय रे बायकोच्या एवढा आहेरी गेलायस, आईला उलटून बोलायला लागलायस पार्थ, तू ओरडतोयस तुझ्या आईवर. बघ मानिनी गेली तुझी पोरं हातची गेली. वसुआत्या असं बोलायला लागतात. पण वसुआत्याचं हे एक म्हणणं बरोबर होतं की आईला असं ओरडायला पाहिजे नव्हतं पार्थने, दिस इज रॉंग. आता त्याने माफी पण मागितली बरं का प्रेक्षकांनो. मग आता लगेच मिथून काका म्हणतात, ए बाबा ए पार्थ, अरे सहज बोलत होत्या ना वहिनी काव्याशी, तू कशाला त्यांना बोल लावतो रे वहिनीला. पार्थ म्हणतो, अरे काका मला असं म्हणायचं नव्हतं, जर काव्या रिक्षाने सकाळी जात होती तर जाऊ द्यायचं असतं ना तिला, ड्रायव्हर वगैरे कशाला.
काव्या म्हणते, "काय चाललं तुमचं पार्थ? अहो का बोलताय आईला?" जीवा पण म्हणतो, "दादा तू काही पण काय बोलतोयस आईला? अरे काव्याची काळजी होती म्हणूनच आईने ड्रायव्हर मागवला होता ना." मग स्वात्या म्हणतात, "तेच म्हणते मी. अरे तुझ्या आईला काव्यासाठी लागली गाडी, घोडे जुंपायची काय गरज होती? मी जेव्हा म्हटलं मानिनीला, अगं नंदिनीची पण काळजी घे, तिच्या बाबतीतही असा विचार कर, तेव्हा नाही पटलं मानिनीला माझं बोलणं." मग स्वात्या बोलता बोलता भांडणं लावतायत बरं का प्रेक्षकांनो. आता लगेच मानिनी बिचारी कानकोंडी होती बरं का. मानिनीला कसं तरी होतं, म्हणजे ऑकवर्ड वाटतं. त्या लगेच नंदिनीची माफी मागायला लागतात. "अगं सॉरी गं नंदिनी, तुला असं वाटतं का गं माझ्या बाबतीत? अगं म्हणजे मी काव्याकडे देते लक्ष, पण तुझ्या प्रेग्नन्सीकडे मी दुर्लक्ष करते गं. असं काही नाहीये गं नंदिनी, म्हणजे सॉरी बाई, माझ्याकडून तुझ्या तब्येतीची हेळसांड होते का? मी नाही गं असं तुझ्या भाव करत आहे. खरंच खरंच." मानिनी रडायला लागते बरं का. नंदिनी पटकन येते तिच्या जवळ आणि म्हणते, "काहीतरी काय बोलताय आई? अहो मी कधी तक्रार केली का तुमच्याकडे? मला असं का वाटेल? खरंच आई असं माझ्या मनात पण नाही. आणि तुम्ही कोणाचं ऐकता? या वसू आत्याचं? त्या काही पण बोलत असतात." "वसू आत्या काय हो, तुमच्या डिक्शनरीत काळजी हा शब्द नाहीये का हो? काय हे सगळं? प्रत्येक वेळेला दोनच शब्द आहेत का तुमच्या डिक्शनरी? फोडा आणि राज्य करा, हो की नाही वसू आत्या? पण लक्षात ठेवा, तुमच्या बोलण्याने आमच्या घरात भगदाडच काय अहो, साधी छोटी फूट पण पडणार नाहीये बरं का." आता मानिनीला सांभाळते बरं का नंदिनी. छान बोलते ती. म्हणते, "नाही हो आई, माझ्या मनात विचार पण नाही आला असा, आणि कधी येणार पण नाही. मला काही कळत नाही का आई? अहो गॅस समोर दिवसभर उभं राहून तुम्ही माझ्यासाठी किती वेळ लाडू केले नाचणीचे, केलेत की नाही आई?" मानिनी बिचारी रडायला लागते हो प्रेक्षकांनो. मलाही कस तरी होतं. आता विक्रम पाहिजे होते, म्हणजे बरोबर पार्थला उत्तर दिलं असतं त्यांनी. आता नंदिनी म्हणते, "त्या दिवशी मला खीर कोणी दिली डब्यात? तुम्हीच दिली ना आई? अहो तुम्हाला माझी काळजी नाही असं कसं होईल बरं? तुम्हालाही असं का वाटतंय? असं काही नाहीये बरं का आई, आणि तुम्ही रडू नका बरं." जीवा आता पार्थला खुणवतो, "काय पार्थ, जा आईची माफी माग." काव्या पण खुणवते आणि मग याला उपरत येते बरं का. पार्थ सुद्धा काव्यासारखाच जरा लाडच करतो प्रेक्षकांनो, जरा अतिच करतो. म्हणजे त्याला ना म्हणजे काही टेन्शनच नाहीये असं म्हणायला हरकत नाहीये. आता पार्थ लगे कान धरतो, माफी मागायला लागतो मानिनीची. लगेच इथे गाणं वाजतं, "माय माऊलीची माया." जरा ओव्हरच वाटलं. काय होतंय प्रेक्षकांनो, नेमकं या मालिकेतल्या गोष्टी कुठे कोणत्या पद्धतीने पुढे चालल्या काही समजायला मार्ग नाहीये. काहीतरी कोणीतरी खोटं बोलतं आणि ते सत्य समोर येईल का म्हणून त्यावरती सगळे महिनाभर एपिसोड चालतात. मजा नाही आ रहा बॉस, नाही का प्रेक्षकांनो? मला तर आता असं वाटतंय की हा एपिसोड म्हणजे ही मालिका बंद करून बाईचा आशीर्वाद द्यावा की काय? कारण काय कुठेतरी असं वाटतंय की काय यार, म्हणजे काय आता एक्सप्लेन नाही करतायत मला, समजून घ्या तुम्ही मला. पार्थ आता माफी मागतो मानिनीची, मग मानिनी थोड्या वेळ चिडते आणि मग पुन्हा पटकन त्याला जवळ घेते. शेवटी आई ती आईच असते म्हणा. मिथून काका वसू आत्याची मजा घेतात आणि म्हणतात, "ओ वसुताई, झाली बरं का आमची दिलजमाई, जा जा आता तुम्ही जाऊ शकता." वसू आत्या राग निघून जातात. तेवढ्यात जीवाला मेसेज येतो त्याच्या सासूचा, म्हणजे नंदिनीच्या आईचा. जीवा हळूच खुणवतो बरं का नंदिनीला आणि तो मेसेज दाखवतो. तर आता इकडे काव्या बोलत असते, या वसू आत्याचं ना काय करावं कळतच नाही. "काय हो पार्थ, तुम्हाला वसू आत्याला बोलता येत नव्हतं का आईच्या ऐवजी? तुम्ही का बरं बोललात आईंना?" आता जाग आली काव्याला. आता नंदिनी मेसेज वाचत असते. तिच्या आईने मेसेज टाकलेला असतो की, "नंदिनी, अगं बाई सांगू नको काव्याला काही, जीवा सांगा समजून नंदिनीला." नंदिनी तो मेसेज वाचते आणि जीवा तिला खुणवतो की, "नको सांगू काव्याला." हे उगाचच वाढतंय हा प्रेक्षकांनो. आता काव्या एक समजूतदार मुलगी आहे. नंदिनीचं मिसकॅरेज झालं हे ती नक्कीच एक्सेप्ट करू शकते हा, पण उगाचच सिरियल वाढवत आहे, दुसरं काही नाही. पार्थ म्हणतो, "काव्या, मी खरं तर तुमच्याकडे गप्प बसून तुमच्याकडे पाहून गप्प बसलो." "काय हो काव्या, तुम्ही काय हो स्वतःच्या मनावर कंट्रोल ठेवत नाही? कोणी काही बोललं तर तुमच्या मनाचा काय तोल जातो? तुम्हाला कळायला पाहिजे ना सगळं. तुम्हाला वेडीवाकडी माहिती कोणी दिली, एखादी न्यूज जर तुम्हाला मिळाली, विचित्र माहिती कोणी तुमच्यासोबत शेअर केली, तर तुम्ही काय टेन्शन घेत राहताल का? उद्या परीक्षेला जाताना जर कोसळली दरड तर काय करणार आहे तुम्ही? अहो प्रत्येक गोष्टीला 2-3 दरवाजे असतात, इतका विचार नाही करायचा." आता मिथून काका पण छान बोलतात, "ए काव्या, तू आता आईच होणार आहे ना बाई, मग मनाने कणखर हो ना." काव्या म्हणते, "हो मला कळतंय तुमचं बोलणं, मला मान्य आहे माझं कणखर होणं योग्य आहे, पण मला सगळं कळते, पण मी अशा गोष्टी ऐकल्या आहेत की, म्हणजे अशाही काही गोष्टी ऐकल्या आहेत. हो मी असं ऐकलंय की लोक स्वतःच्या आई वडील वारले त्यांच्या चितेला अग्निडाग देऊन जातात परीक्षेला वगैरे, म्हणजे हे सगळं ठीक आहे, पण माझ्या डोक्यातनं येतं हे सगळं. मी पण प्रयत्न करते ना कणखर होण्याचा, माझ्या अचानक हार्मोनल चेंजेस होतात, मूड स्विंग होतात, समजून घ्या ना सगळ्यांनी." मानिनी म्हणते, "बरोबर बाई, आम्ही समजून घेतो, आता तू टेन्शन नको घेऊ. ए मानिनी, आता सगळ्यांना ओरडते, कोणी काही बोलायचं नाही काव्याला." पार्थ म्हणतो, "ए कोणी काही बोलायचं नाही काव्याला." आता हा नंदिनीकडे पाहून बोलतो, नंदिनी जीवाकडे पाहून बोलते, "कोणी काही बोलायचं नाही काव्याला."
जीवा म्हणतो, "हो, कोणी काही बोलायचं नाही हं काव्याला." तर जीवा मिथुन काकाकडे बघून म्हणतो, "मिथुन काकाच्या मागे कोणीच नसतं." आणि सगळे हसायला लागतात. नंदिनी म्हणते सॉरी मानिनी आधी म्हणते, "चला, काव्याला कोणी काही बोलणार नाहीये. चला आता जेवायचं बघते हां." मानिनी असं म्हटल्या-म्हटल्या नंदिनी म्हणते, "चला आई, मी येते हं मदतीला." काव्याला काही टेन्शनच नसतं स्वयंपाक पाण्याचं. नशिबवाने बिचारी. आता तेवढ्यात जीवाच्या खिशातून एक चिठ्ठी पडते, जी काव्या बघते आणि जीवा निघून जातो त्याच्या खोलीत. काव्या ती चिठ्ठी बघते आणि वाचते. तिला कळतं, की तिच्या आईला बरं नाहीये. आता जीवा आणि नंदिनी खोलीत आलेत, एकमेकांशी बोलताना दाखवलेत. नंदिनी म्हणते, "मला सांगायचं होतं काव्याला आता हे सगळं." बघते तर काय ती रडते, कमी मार्क्स मिळाले म्हणून. जीवा म्हणतो, "मला वाटलं होतं तू सांगते की काय काव्याला? मलाही कळत नाहीये आता." म्हणजे एकीकडे तिला सांगता आलं नाही, हे काहीतरी नशिबाचा खेळ आहे का? काहीतरी कारण आहे हां. नंदिनी दरवेळेला टळलं जातंय तिला सांगणं. नंदिनी म्हणते, "मी पण शोधते, पण मलाही उत्तर सापडत नाहीये जीवा. आई चिंता करत असेल. आईला सांगा बरं, की आपण काव्याला काही बोललो नाही." तेवढ्यात काव्या येते यांच्या खोलीत आणि म्हणते, "काय सांगितलं नाही तुम्ही मला? काय लपवताय तुम्ही माझ्यापासून? काय गं ताई? काय चाललंय तुझं? नेहमीप्रमाणे ना? माझ्यापासून काहीतरी लपवताय ना तुम्ही?" "नाही, नाही, नाही, नाही. खरंच आता नेहमीचं झालंय. मला सगळ्या गोष्टी तुम्ही नंतरच कळवता ना? आई-बाबांना काही झालंय तर ते मला कळायला नको का?" नंदिनी आणि जीवा आधी घाबरतात बरं का. त्यांना वाटतं, की आपलं सत्य काव्याच्या समोर आलं की काय? नेहमी असंच होतं प्रेक्षकांनो. काहीतरी आपलं जीवाला टांगून ठेवतात हे. मग नंदिनी जीवाकडे बघायला लागते. जीवा तिच्याकडे बघतो. काव्या म्हणते, "काय गं ताई, मी तुझ्यापेक्षा लहान आहे, तर तू सगळ्या गोष्टी मला नंतर सांगणार का? तुम्ही ताई-दादा खूप हुशार असतात, समजदार असतात. तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती असतात. आम्ही लहान आहे म्हणून आम्हाला काही सांगायचं नाही का? हे काय आहे? बघ काय आहे?" मगाशी जीवाच्या खिशातून पडलं. "आईला काय झालंय सांग हं नंदिनी ताई." जीवा म्हणतो, "अगं काही नाही, जरा त्यांची दगदग झाली म्हणून आम्ही गेलो होतो तिकडे. त्यांना जरा त्रास झाला. डॉक्टरांनी जरा मेडिसिन लिहून दिल्या बस." लगेच आता जीवाला काव्या म्हणते, "काय रे, तू गेला तिथेच. आईला औषधं लिहून दिले डॉक्टरांनी. काय-काय झालं सगळं. पण तुम्ही मला मुद्दाम सांगितलं नाही ना?" नंदिनी म्हणते, "अगं असं काय करते काव्या? आम्ही आलो होतो ना तुला सांगायला, पण तू ऑलरेडी भोंगा पसरत होतीस ना, कमी मार्क मिळाले म्हणून." काव्या म्हणते, "हो ताई, साहजिक आहे ना गं, मी रडेलच ना. मी प्रत्येक परीक्षेत टॉप केलेलं आहे आणि आज मी काठावर पास झाले. मग मला वाईट नाही वाटणार का? जाऊ दे, मला नाही बोलायचं." असं म्हणून ती निघून जाते. नंदिनी आणि जीवा तिच्या मागे-मागे जातात. काव्या बाहेर येते आणि तिच्या आईला फोन करते आणि आता त्यांना टेन्शन आलेलं असतं आधीच त्या शारदाताईंना. त्या आधीच जरा कमकुवत मनाच्या आहेत. कशाचंही टेन्शन घेतात बिचाऱ्या. काव्या म्हणते, "काय गं आई, ताईने सांगितलं सगळं मला." डायरेक्ट काव्या इथूनच सुरुवात करते. आता त्यांना लगेच टेन्शन येतं. बापरे! काव्याला कळलं का काय? त्या हळू म्हणतात, "काय सांगितलं तुला ताईने?" काव्या म्हणते, "तेच ते. जे तू त्यांना सांगितलंस मला सांगू नका ते." आता नंदिनीला टेन्शन येतं. नंदिनी म्हणते, "जीवा, आता आईला असं वाटेल की ती माझ्याबद्दल बोलते. आईचा गैरसमज होईल ना. जा तुम्ही सांगता का सगळं फोनवर?" आता लगेच काव्या म्हणते, "अगं आई बोल ना. तू का नाही सांगितलं मला सगळं? माझ्यापासून का लपवलं? तुला काय वाटलं मी सक्षम नाहीये कुठली गोष्ट हँडल करायला?" काव्या चिडचिड करत असते आणि म्हणत असते, तुम्हाला काय मिळालं मला माझ्यापासून हे लपवून?" काव्या म्हणते, "अगं तुझ्या ताईला वाटलं की तुला त्रास होईल म्हणून नाही सांगितलं तुझ्या ताईने." मग काव्या म्हणते, "अगं आई, तू रडतेस का? रडू नको बरं प्लीज. अगं आई तू शांत हो बरं. मी ठीक आहे, मी ठणठणीत आहे. तू माझी गोष्ट सोड, तू सांग बरं ठीक आहेस का?" तिकडे नंदिनीला टेन्शन आलेलं असतं. नंदिनीला वाटतं भस्कन आपली आई काही बोलून जाईल का? नंदिनी आता बघत असते, फोन घ्यायचा विचार करत असते काव्याच्या हातातून. तर आता काव्या म्हणते, "आई, तू जीवाला सांगितलं होतं का तुला बरं नाही म्हणून मला सांगायचं नाही?" मग आता तिची आई म्हणते, "अगं बाई हे का?" काव्या म्हणते, "तुला काय वाटलं?" मग आता त्या म्हणतात, "अगं मला ते." आता लगेच काव्या नंदिनीजवळ फोन देते आणि म्हणते, "आई तू बोल गं ताईशी, सॉरी ताई तू बोल गं आईशी." अगं रडायला लागली गं आई. मग लगेच नंदिनी म्हणते, "हॅलो आई, बरा वाटतंय ना तुला? तू ठीक आहेस ना?" शारदाताई म्हणतात, "अगं फोन स्पीकरवर आहे का नंदिनी?" नंदिनी म्हणते, "नाही, नाही, नाही, नाही." मग शारदाताई म्हणतात, "तू तिला काही सांगितलं नाहीस ना बाई?" मग नंदिनी म्हणते, "नाही, नाही, काव्याला आम्ही सांगणार होतो आई, पण तिचा अभ्यासाचं टेन्शन आहे ना म्हणून काही बोललो नाही आम्ही. तुझ्या तब्येतीबद्दल गं. अगं तिला कळेलच." आता नंदिनीने जे बोललंय ते शारदाताईंना कळलं आणि शारदाताई जे बोलल्या ते नंदिनीला कळलं. तुम्हाला कळलं ना? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. शारदाताई म्हणतात, "काव्या तुझ्या जवळपास असेल तर ऐक. तिला सांगितलं नाही ना तू मिसकॅरेजचं? बाई नसेल सांगितलं तर सांगू नको हं." नंदिनी म्हणते, "बरं बरं, तू काळजी घे, औषधं घे, आराम कर हं. बरं आई मला काही लागलं तर फोन कर हं." असं म्हणून आता नंदिनी फोन ठेवून देते. आता काव्या म्हणते, "ताई काय गं, आई पण किती टेन्शन घेते ना छोट्या छोट्या गोष्टींचं. मला कळतच नाही आईशी कसं बोलावं. पण तुम्हा दोघांना पण सॉरी हं. नाही म्हणजे मी जरा एकदम चिडले ना तुमच्या दोघांवर." नंदिनी म्हणते, "इट्स ओके." जीवा म्हणतो, "अगं ठीक आहे, नो प्रॉब्लेम." काव्या म्हणते, "मी काळजीपोटी चिडले, सॉरी. मी येते हं, पण मला ना अभ्यास करायचा आहे आता."
म्हणजे ज्या विषयात कमी मार्क पडले तो बॅकलॉग नको का भरून काढायला, मी आता छान मार्काने पास होणार आहे. तुम्ही दोघं पण झोपा आता, मी पण आराम करते, असं म्हणून काव्या निघून जाते. जीवा आणि नंदिनीचा जीव आता भांड्यात पडतो. आणि बघा इथेच आजचा हा एपिसोड संपून जातो. प्रेक्षकांनो, हा एपिसोड रिव्ह्यू तुम्हाला डिटेलमध्ये देते मी. फक्त माझी सांगण्याची स्पीड फास्टमध्ये केली आहे, जेणेकरून तुम्हाला बोर होऊ नये म्हणून. तर बघा, आता पुढचा प्रोमो त्यांनी दाखवलाय की काव्या हळूहळू पार्थच्या कानात म्हणत असते, मला काहीतरी खायचंय, मला माती खायची आहे पार्थ. अरे देवा नारायणा, काय चाललंय हिचं. इकडे नंदिनी आणि जीवा रोमॅन्टिक झालेले असतात. त्यांचा एक सुंदर डान्स दाखवलाय प्रोमोत. आता मानिनी अर्ध्या रात्री बघते तर काय, बाहेरून मातीचे पाय आलेत. ते मातीचे पाय बघून आधीच मानिनीचं डोकं सरकलेलं असतं. त्यातनं ती मानिनी ताटामध्ये माती बघते आणि विचारते, हे कोणी आणलं. मग काव्या पार्थकडे बोट दाखवते. काव्या सगळा आळ पार्थवर लावते की पार्थनेच माती आणली म्हणून. आता बघूयात उद्याच्या भागात काय घडतंय. विशेष काही घडणार नाहीये, पण आजचा एपिसोड मी दिलेला आवडला असेल रिव्ह्यू तर लाईक करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा. उद्या भेटूयात पुन्हा एकदा. तोपर्यंत काळजी घ्या मंडळी स्वतःची. हॅपी वीकेंड टू ऑल ऑफ यू. धन्यवाद.